आज माननीय गणेश घोरपडे भारतीय जनता पार्टीचा एक चळवळी कार्यकर्ता आणि या चळवळी कार्यकर्त्यानं ज्या सामाजिक उद्देशाने आणि सामाजिक ध्येयानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्या भारतीय जनता पार्टी सत्तेत संघर्ष करून आली आणि संघर्ष करून आल्यानंतर आजही या चळवळी कार्यकर्त्याचं काम समाजासाठी थांबलेलं नाही। मूळ उद्देश भारतीय जनता पार्टीचा जो मूळ उद्देश आहे तो अंत्योदय म्हणजे काय की सरकारच्या माध्यमातून या समाजातील तळागाळामध्ये गंजलेला, पिचलेला, रंजलेला जो समाज बांधव आहे, या समाज बांधवापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत आणि अशा शेवटच्या माणसापर्यंत माझं सरकार गेलं पाहिजे। हा अंत्योदयाचा जो मूळ हेतू आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे। आणि मग हा जो मूळ हेतू आहे, भारतीय जनता पार्टी सत्तेत असो किंवा नसो, भारतीय जनता पार्टीमध्ये तयार झालेला माझा कार्यकर्ता आहे तो त्या उद्देशानंच प्रेरित होऊन काम करत असतो। आज सरकार असेल आणि उद्या नसेल याची तमा न बाळगता गणेश घोरपडे सारखे कार्यकर्ते हे सामाजिक हेतूने प्रेरित होऊन काम करतायत। आणि आज या गणेश घोरपडेने आरोग्य शिबिर या वाटारकर्ली गावामध्ये आयोजित केलेलं आहे। आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, बरे आपला किस्सा फटका असू दे, या उद्देशानं गणेश घोरपडे इथं काम करतोय। आणि या अगोदरचे वक्ते, या भागाचे भाग्यविधाते माननीय भीमा काका पाटील यांनी सांगितलं की किती संघर्षातून हा गणेश घोरपडे मोठा झाला। तर मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 4 स पैकी 1 स येईलच असं नाही। मग ते 4 स कोणते? सत्ता, संघर्ष, संपत्ती आणि सौंदर्य। या 4 स पैकी 1 स जर माणसाच्या आयुष्यात असेल तर त्या माणसाचं आयुष्य भाग्य उजळून निघतं। संपत्ती असली तरी भाग्य उजळून निघतं, सौंदर्य असलं तरी भाग्य उजळून निघतं, आणि संघर्ष असेल तरीही भाग्य उजळून निघतं। आणि या 4 स पैकी 1 स या गणेश घोरपडेच्या जीवनामध्ये आला तो आहे संघर्ष। आणि संघर्षाला माणूस घडतो, संघर्षाने माणूस अजरामर होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि या स्टेजवर बसलेल्या धैर्यशील कदम भरत पाटलांच्या पर्यंत या सगळ्यांनी संघर्ष केलेला आहे। आणि संघर्ष हा गणेश घोरपडेच्या वाटेला आहे। भविष्यामध्ये गणेश घोरपडे तुम्हाला अशाच एका व्यासपीठावर अशाच मंत्र्यांच्या आबमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या स्टेजवर उपस्थित असलेले भारत सरकारच्या स्टील मिनिस्ट्री, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांचे संचालक राज्यमंत्री दर्जा प्राप्त असणारे माननीय भरत पाटील आहेत। आपण या व्यक्तीचा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला कधीही माहित नाही किंवा आपण या व्यक्तीचा इतिहास जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही केलेला नसेल, परंतु राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जी लोक काम करतायत या सगळ्यांना ते माहित आहे। परंतु समाज, आपली शेती, आपलं गाव सोडून ज्यांच्या वाट्याला काय आलेलं नाही अशा लोकांना भरत पाटील काय आहे, त्यांचं पद काय याच्याबद्दल अजिबात माहिती नाही। जसं भीमा काकांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना गावामध्ये 1, 2, 3 कार्यकर्ते असायचा आणि या कार्यकर्त्यांचा नेता म्हणजे भरत पाटील, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा, सलग 2 वेळा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष राहिला, भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा सचिव राहिला, मंडलाध्यक्ष म्हणजे तालुका अध्यक्षापासून सचिवाच्या पदापर्यंत गेला। सरकार 2 वेळा आलं महाराष्ट्र शासनामध्ये आणि 3री टर्म हे केंद्रामध्ये चालू आहे। आणि असा एवढा मोठा संघर्ष केलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये पद मिळण्याकरता
तिसऱ्या टर्मची वाट पाहायला लागली. हा संयमाचा भाग आहे मित्रांनो. माझं सरकार आलंय म्हणून मला पहिल्या रांगेत पद द्या, असं कधीही या माणसानं कोणत्याही नेत्यापर्यंत सांगितलेलं नाही. परंतु भारतीय पार्टीचा जन्मच संघर्षातनं झालेला आहे. भीमा काकांनी सांगितलं की 2 खासदारांची पार्टी आज फुल मेजॉरिटीमध्ये देशात आहे. ही पार्टी संघर्षातनं निर्माण झालेली आहे आणि संघर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला 5वीला पुजलेला आहे, जन्माबरोबर येतो. मग तो सत्तेत असू दे किंवा तो सत्तेच्या बाहेर असू दे. माननीय भरत पाटील हे 60,000 कोटीची उलाढाल असणारी भारत सरकारची नवरत्न कंपनीपैकी एक कंपनी NMDCचे संचालक झाले. माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या शिफारसीनं AIC म्हणजे आपले जे संरक्षण सल्लागार आहेत अजित डोवाल, ज्यांची नेमणूक ज्या AIC ने केली त्याच AIC नं माननीय भरत पाटील यांची NMDC मध्ये संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. 130 कोटी जनतेचा हा भारत देश आहे आणि याच्यामध्ये फक्त 2 डायरेक्टर भारत सरकारला NMDC मध्ये नियुक्त करायचे, त्यापैकी भरत पाटील एक आहे. म्हणजे संघर्षाचा फळ संयमानं मिळालेला आहे आणि त्यासाठी तेवढा संघर्ष केलेला आहे. आणि भरत पाटलांचा चेला हा गणेश घोरपडे आहे. मी काय सांगितलं, त्यांच्या पायावर पाय ठेवून पुढे जाणार. याच आरोग्य शिबिराच्या आणि सत्काराच्या माध्यमातून या स्टेजवर माननीय धैर्यशील कदम साहेब उपस्थित आहेत. यांचा सुद्धा संघर्ष काही छोटा नाही. मी बघत आलोय म्हणजे या भागाचा कायापालट करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन विधानसभा लढली. या मातब्बर या एका शक्तीच्या विरोधामध्ये करार उत्तरमध्ये दंड थोपटले. कधी काळी शिवसेनेचा झेंडा हाती घ्यावा लागला, पण हेतू काय की मातब्बर असणारा नेता मला पाडायचा आणि या जनतेचं भलं करायचं आहे. सर्वसामान्यांच्या हातामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. या हेतून प्रेरित होऊन कधी शिवसेनेतनं कधी काँग्रेसमधनं निवडणूक लढली आणि ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये खरोखर बदल घडणार होता त्यावेळेला संधी दारात होती. अशा वेळेला फक्त भारतीय जनता पार्टीचं कमळ या करार उत्तरच्या मातीत फुललं पाहिजे. एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन एक पाऊल मागे घेतली. या धैर्यशील कदमांचा सुद्धा संघर्ष काही कमी नाही. म्हणजे या स्टेजवर जे आपण सत्कार मूर्ती म्हणून त्यांना आमंत्रित केलं, हे सगळे संघर्षानं इथं येऊन बसलेत. म्हणून मी सांगत असतो की आपल्या नशिबात दादा संपत्ती नाही, आपल्या नशिबात सौंदर्य नाही, आपल्या नशिबात काय संघर्ष करा, शिक्षित व्हा. हे जे आपल्याला प्रेरित वाक्य दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच आपण पायिक आहोत. आणि मग अशा हेतूनं प्रेरित होऊन आपण संघर्षातनं इथपर्यंत आलेलो आहे. आणि अशाच एका संघर्षमय कहाणी असलेल्या या गणेश घोरपडेंनी इथं एक कार्यक्रम आरोग्याचा आयोजित केला. आणि याच्यासाठी आपल्याला या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या दवाखान्याची टीम दिली. खरं तर हा कार्यक्रम भाषणाचा होऊ शकत नाही. का तर पलीकडे आपली ही जी व्यवस्था आहे आरोग्याची ती वाट बघत बसलेली आहे. त्यांच्यात सुद्धा मरगळ निर्माण झाले. परंतु शेवटी एक निमित्त असतं की आपल्यासोबत काम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याची माहिती आपल्या जनतेपर्यंत पुरवायला पाहिजे. गणेश घोरपडे प्रचंड तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि चळवळी कार्यकर्ता आहे. मला माहित आहे की यानं बऱ्याच माध्यमातून या भारतीय जनता पार्टीची योजना अंत्योदय म्हणजे रंजले गांधीच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि त्याची दखल घेऊन योग्य वेळेला योग्य त्यावेळी भारतीय जनता पार्टी त्याचा सन्मान करेलच. परंतु मी सुद्धा स्वतः की मी शब्दोर सुमनानं त्याचा आभार व्यक्त करतो की आपल्यासारखे कार्यकर्ते
या समाजात आहेत म्हणून आपल्या समाजाची घडी व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. परंतु या सगळ्यामध्ये माझं एक सांगायचं राहून गेलं की माननीय भीमा काका पाटील यांना महाराष्ट्र राज्य परिषदेवर सदस्य म्हणून घेतलेला आहे आणि त्यांचं सुद्धा मी कौतुक करायला पाहिजे की असा एक माणूस की काँग्रेस विचारात 40 वर्ष घालवले की ती विचारधारा सोडणे इतकं सोपं नाही. जसं चिकाटलेलं असते एखादी वस्तू अंगाला ती काढून टाकणे इतकी सोपं नसते, तसं ती विचारधारा सोडणंही सोपी नाही. अशी विचारधारा सोडून भारतीय जनता पार्टीचा विचार जोपासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सामील होऊन एक पाऊल पुढे एक पाऊल मागं अशा पद्धतीनं ते काम करतायत. मला त्यांचा खूप हेवा वाटतो आणि अशी माणसं सोबत आमच्या सोबत आली. आज भारतीय जनता पार्टी घराघरात तळागाळात गावागावात पोचली. याच्यामध्ये सगळ्यांचं तुमच्या आमच्या सगळ्यांचं श्रेय आहे. मी आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की भारतीय जनता पार्टीवर आपण 100% विश्वास टाकलेला आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था याही वेळेला भारतीय जनता पार्टीला आपण सहकार्य करावं आणि खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं की जिल्हा परिषद, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन सामान्यातला माणूस या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेला पाहिजे. तसंच मी आपल्याला विनंती करेन की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा कोरेगाव पंचायत समिती असेल, सातारा जिल्हा परिषद असेल किंवा कराड पंचायत समिती इथं लागण्यासाठी आपल्याही मोलाची साथीची गरज आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.